विरारच्या चिखलडोंगरी गावातील मांगेला समाजातील जात पंचायतीची अनिष्ट प्रथा बंद झाली असली तरी जात पंचायतीची दहशत आणि गुंडगिरी सुरूच आहे। विरारच्या चिखलडोंगरी गावातील मांगेला समाजातील जात पंचायतीची अनिष्ट प्रथा बंद झाली आहे, तरी सुद्धा या ठिकाणी जात पंचायतीची दहशत आणि गुंडगिरी सुरूच आहे। जात पंचायतीने आकारलेल्या दंडाची रक्कम काही ग्रामस्थांना अद्याप परत करण्यात आलेली नाही। दंडाची रक्कम परत करण्याच्या ऐवजी या पीडितांना त्रास देण्याचा प्रकार सुरू झालाय। याबाबत पीडित ग्रामस्थांनी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। विरारमधील चिखलडोंगरी गावात जात पंचायत प्रकरण उघडकीस आले होते। या गावात हिंदू मांगेला समाज राहतो, त्यांच्यात हे जात पंचायत प्रकरण सुरू होते। विविध कारणांमुळे ग्रामस्थांवर बहिष्कृत करून दंड आकारला जात होता। HP लाईव्ह न्यूजने हे प्रकरण उघडकीस आणल्यानंतर या प्रकरणी सामाजिक बहिष्कार कायद्याअंतर्गत 17 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते। वसईच्या तहसीलदारांनी देखील गावात सभा घेऊन जनजागृती केली आणि अशा प्रकारे जात पंचायत बेकायदेशीर असल्याचं पटवून दिलं होतं। त्यानंतर जाहीर माफी मागून जात पंचायत बरखास्त करण्यात आली होती। ज्यांच्याकडून दंड आकारला होता त्यांना परत करण्याचे आश्वासन देण्यात आले होते। मात्र गावातील उमेश वैती यांच्याकडून 70,000 रुपये आणि दर्शन मेहर यांच्याकडून घेण्यात आलेले 40,000 रुपयांचा दंड त्यांना अद्याप परत करण्यात आला नाही। दंडाची रक्कम मागितल्याने उलट या पीडितांना शिवीगाळ करणे, त्यांच्या रिक्षा आणि साहित्याची नासधूस करणे असे प्रकार या ठिकाणी करण्यात आले। त्यामुळे वैती आणि मेहर यांनी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली। गावातील जात पंचायत बरखास्त करताना आम्हाला दंडाची रक्कम परत करण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं, परंतु 3 महिने उलटूनही ते अद्याप पूर्ण झालेलं नाही असे तक्रारदार उमेश वैती यांनी सांगितले। या प्रकरणी ग्रामस्थांनी पोलिसात तक्रार दिल्यानंतर गावातील जात पंचायतीच्या लोकांनी उमेश वैती यांच्या रिक्षाची तोडफोड केली। शनिवारी मी पोलिसांत तक्रार दिली, परंतु पोलिसांनी गांभीर्याने कारवाई केली नसल्याचं वैती यांनी सांगितलं। या प्रकरणी आमच्याकडे तक्रार आली असून आम्ही कारवाई करत आहोत असे अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पाटील यांनी सांगितले। मी कशी राहते ती मलाच माहिती। रात्री अपरात्री आम्हाला छेडछाड करतात सगळे लोक, गावातले बाई सगळे शिव्या वगैरे मारतात। आणि जेव्हा दंड केलेला 1,10,000 तेव्हा मी स्वतः जाऊन रात्री मंगळसूत्र विकून आलेली। आणि आता तर माझी मेंटल परिस्थिती अशी झाली का मला बोलायला पण नाही जमत आणि काय करायला पण नाही। माझी जावा आहे ती सगळी घरात कामं वगैरे तीच करते। मी अख्खा दिवस इकडे तिकडे घरात फिरत असते, कोणी हे करीन कोणी ते करीन। आमच्या घरात पण कोण हे करत नाही ते करत नाही असं बोलत राहतात मला। पोलीस काय बोलतात? पोलीस काहीच करत नाही आमच्यासाठी। काय केलंय त्याने आजपर्यंत? आम्ही अर्ज केलेला, आता मुकाशे साहेबकडे पण अर्ज केलेला, त्याने पण काय केलेलं एवढ्या दिवस झालेलं? काल पण आम्ही अर्ज केलेला, काल आम्हाला बोलवलं नसतं। काय केलं त्यांनी? आमच्या समोर माझ्या नवऱ्याला दम देतात, सांगते बाईचं ब्लाऊज फारू, हे करू ते करू आणि यांचं नाव देऊ सांगतो। मग पोलीस आहेत ना तिकडे, मग त्यांनी सांगायला पाहिजे ना त्या दुसऱ्या लोकांना का तुम्ही असं काय बोलतात, त्याने काय एवढं तुमचं घोडं मारलेलं? हे बघा, आमच्या गावात आम्हाला आमच्या गावकऱ्यांनी वालेट टाकलेलं। पहिला वालेट टाकण्याचं कारण म्हणजे काय, आम्ही आमच्या मुरबाड तालुक्यातील श्री सासणे गावात श्री दत्त देवस्थान सासणे दत्त देवस्थान आहे। त्या दत्त देवस्थानच्या आमच्या गावाशी जवळजवळ 40-45 वर्षापासून आमचे संबंध आहेत आणि आमच्या गावातले प्रत्येक व्यक्ती तिकडे जायचे। आता काही कारणास्तव त्या गावकऱ्यांना तिकडे जाणे आम्हाला मनाई केली, तरी पण आम्ही गेलो। पण त्यासाठी आम्ही तिकडे गेलो म्हणून गावकऱ्यांनी आम्हाला वालीत टाकलं। त्याच्यात आमचे गावातील पाणी, देवळात जाणं, कोणाशी बोलायचं नाही, कोणाच्या दुकानावर आम्हाला जाऊ देत नव्हतं। हे निर्बंध म्हणजे आम्हाला असे बरेच आमच्यावरती अन्याय केले आणि आम्हाला आमच्याकडनं दंड पण लावले आणि त्याच्यात माझ्याकडनं 1,00,000 रुपये वसूल केले। आणि हे प्रकरण होऊन मग आम्ही कुठेतरी जात पंचायत विरोधात आम्ही आवाज उठवला। त्या जात पंचायतीत आवाज उठवल्यावरती नोव्हेंबर महिन्यात आम्ही तो आवाज उठवल्यावरती गावातली आमची जात पंचायती बंद झाली। तेव्हा त्या संदर्भात तहसीलदार साहेब आणि AP साहेब, मोकाशी साहेब गावात येऊन गावातील लोकांना निर्देश दिले की तुम्ही असं कोणावरती कसल्याही प्रकारची जबरदस्ती करू शकत नाही। प्रत्येक लोकांना आपण आपला स्वतंत्र भारतात पूर्णतः सगळ्यांना जगण्याचा अधिकार आहे। तर तुम्ही यापुढे लक्षात ठेवा, प्रत्येकाला तुम्ही कुठलेच बंधन करू शकत नाही। कोणाला कुठे दर्शनाला जायचं आहे, कुठे जायचं आहे तर त्यांना जाऊ द्या। आणि जो तुम्ही ज्या लोकांकडून जो काय दंड घेतला आहे त्या पावत्यानुसार तुम्ही त्या लोकांचा दंड परत करा। एवढं प्रकरण झालं, ते साहेबांनी पण सांगितलं। आज त्या गावातील लोकांना, बरेच लोकांना दंड परत भेटला आहे, पण अशी 4-5 लोक आहेत की त्या लोकांना या लोकांनी टार्गेट केलं का की आम्ही त्यांच्या गावातील जात पंचायत आमच्या मुलीची बरखास्त झाली आहे, त्याच्यामुळे त्या लोकांनी अजून आम्हाला काय आमचे पैसे परत केलेले नाही आहेत।
मी त्या आणि आज म्हणजे माझ्यावरती उपासमारीची वेळ आली आहे. कारण त्या संदर्भात मी 1-1.5 महिना मी माझा कुटुंब रिक्षात इकडे तिकडे घेऊन फिरत होतो आणि त्याच्यामुळे मी कुठे धंदा पण केला नाही. माझ्या आज रिक्षाची थकबाकी आहे, मुलींचं शिक्षण आहे, त्यांचे फी आहे, ती फी फेरत नाही. त्यामुळे तिला पण क्लासला गेल्यावरती बरंच काय सरांकडून वगैरे ऐकावं लागते. त्याच्यामुळे माझ्या आज मेंटली म्हणजे परिस्थिती एवढी खराब झाली आहे ना की मी आज कुठल्या क्षणाला काय करेल ना ते माझं सांगता नाहीत. कारण गावकऱ्यांना मला एवढा त्रास दिला आहे ना की माझी आता गावात राहण्याची कुठलीच इच्छा नाही, पण मी बाहेर पण जाऊ शकत नाही. आज विरारला राहायचं असेल तर भाड्यापोटी एवढे पैसे द्यावे लागणार, ती पण आपली कुवत नाही आहे साहेब. आज तुमची रिक्षा फोडली. आता मला पैसे भेटावे म्हणून मोकाशी साहेबाकडे 1 तारखेला अर्ज केला. त्या उपरांत मग 4-5 दिवसांनी एवढं होऊनसुद्धा अजून गावकऱ्यांना काय दंडाचे पैसे भेटले नाही, तर अजून ते प्रतीक्षेत आहे. आणि त्याच रात्री मग माझी रिक्षा मी रात्री 10 वाजता रोज लावतो आमच्या घराच्या बाजूला, तिकडे लावली असता माझी रिक्षा रात्री कोणीतरी फोडली. आता एवढं नुकसान होऊन आता मी कोणावर संशय घ्यालो म्हणून मला ज्या लोकांनी मला जो दंड केला होता त्याच लोकांवरती माझा संशय असं मी सांगितलं. तर त्या विरोधात मी अर्नाळा सागरी पोलीसला मी त्या लोकात गुन्हा नोंदवायला गेलो होतो, पण त्या लोकांनी तो का गुन्हा दाखल केला नाही आहे. ते मला बोलतात की तुम्ही त्यांना बघितलं का? बरं साहेब मी बघितलं नाही, मी रात्री आता झालं तर काय मी त्यांना कसं काय बघणार. पण मला याच लोकांवरती संशय आहे. कारण याच लोकांकडे मी पैशाची दात मागतोय ना. या लोकांनी माझ्याकडनं पैसे उकळले आहेत. 1 लाख रुपये माझ्याकडनं रोख रक्कम घेतले. मी माझ्या बायकोचे मंगळसूत्र विकलं तेवढ्यासाठी. असे करून कसे जर पैसे भरले आहेत ते. आणि आज तुम्ही माझ्याकडनं ते पैसे घेऊन मला परत नाही करत. माझी बहीण आहे ना, गेली 7-8 वर्षे ती सासणे गुरुपीठावरती सेवा करते. तिने अजून तिचं लग्न पण नाही केलं. तर ती तिथे राहत होती, तरी पण त्या लोकांनी तिला गावात जबरदस्ती बोलवून घेतली. मला त्यावेळी पण तिला 27,500 रुपये ते भरावे लागले. आणि वरून काय सांगितलं, हिची आम्ही गावात गाढवावर बसून तोंडाला काळं फासून तिचं टक्कल करून तिचे गावात दिंड काढू, तशी तिला या लोकांनी धमकी दिली. मग मी तिला गावात घरी बोलवून घेतलं. आमच्या गावात जे जात पंचायतीचं प्रकरण होतं त्याच्यावरती माझ्या बाबांनी केस केली, म्हणजे पोलीस केस केलेली. त्याच्यावरून तहसीलदार साहेबांनी वगैरे आमच्या गावात येऊन सांगितलं की हे सगळं तुम्ही बंद करा, हे करायचा तुम्हाला अधिकार नाही आहे, सगळ्यांना स्वतंत्रपणे जगून द्या. आता ते झाल्यानंतर आमच्या गावात त्यांनी बोललेले की ज्यांचे पैसे तुम्ही घेतलेले आहेत ते तुम्ही परत करा, पण अजून काय आम्हाला पैसे परत केलेले नाही आहेत. पण आम्ही जिकडून जातो, मी क्लासला जाते, रिक्षा स्टँडवरती उभी असते, तिकडे आम्हाला येऊन बाया शिव्या घालतात, नाही तशा आम्हाला बघून थुंकतात आणि पुरुष आम्हाला बोलतात की तुम्हाला पैसे पाहिजे असतील तुम्ही भरलेले तर आमच्याकडे या तुम्ही. ते अशा भाषेत आम्हाला उत्तरं देतात. मी 1-1, 1.5 तास इथे रिक्षासाठी उभी असते, कोण आम्हाला रिक्षात पण घ्यायला तयार नसते. किंवा गावात काय पण होऊ दे, कोणती पण गोष्ट होऊ दे, ते बोलतात की उमेशनेच केलं आहे. म्हणजे ह्याने केस केली नसती तर गावात आज अशी परिस्थिती आली नसती. म्हणजे जात पंचायतच्या विरुद्ध जो गुन्हा केला आहे, म्हणजे तिथं गुन्हा दाखल केला म्हणजे ती चूक केली आहे. गावात काय पाण्याचा प्रॉब्लेम झाला तर आमच्या घराच्या समोर येऊन शिव्या देतात की उमेशमुळे झालं हे सगळं, उमेशने पूर्ण गावाची वाट लावली आहे. आता त्याच्यात काय वाट लावली आहे, आम्हाला एवढा पण अधिकार नाही आहे का की आम्ही पोलीस कंप्लेंट करू शकतो स्वतःसाठी. आणि आता माझी तर परिस्थिती अशी झाली आहे ना साहेब, तर मी क्लासला जाते एका ठिकाणी, तिथे पैसे भरायचे आहेत पण मी जात नाही आहे. कारण तिकडे मला सगळ्यांसमोर बोलतात की फीज नाही दिली आहे. त्यांचं पण बरोबर आहे ते, कारण आज मी त्यांना बोललेली नोव्हेंबरमध्ये जेव्हा हे पैसे देतील तेव्हा मी फीज पेड करते. तर नोव्हेंबरपासून आता फेब्रुवारी झालं आहे, मग असं कोणच आपल्याला नाही ठेवू शकत ना कुठेच. आणि जिकडून आम्ही येतो तिकडे आम्हाला असं काय ना काय बोलत असतात, काय ना काय आमच्यावरती हे करत असतात. ते कशाला आम्ही अख्खा दिवस सहन करू. आणि आमचे जे जिकडे देवळात जातो तिकडे पण आम्हाला शिव्या घालतात. मग हे सगळं कशासाठी आहे आणि किती आम्ही हे सहन करायचं, आणि एवढी काय मोठी चूक केली आहे की हे सगळं आम्ही सहन करू. आणि अशी परिस्थिती झाली आहे ना आता की ह्यांच्या एवढ्या मोठ्या माणसांच्या बाबाच्या वयांची जी माणसं आहेत ती आम्हाला अशा घाण्या शिव्या देतात. कसं ऐकायचं हे? त्यापेक्षा आम्ही काहीतरी केलेलंच बरं नाही का जीवाचं, आणि का ऐकायचं? एवढं पण काय मोठं आम्ही चूक केलेली नाही मिळत तिकडे. काय मागणी आहे आपली आता? माझी मागणी फक्त एवढीच आहे की जे तुमचं आहे, जे आम्हाला शिव्या देतात, काय करतात, आम्हाला बघून थुंकतात, ते बंद करा. कारण आम्हाला त्याच्यात नाही जायचं आहे. आणि आमचे जे पैसे आहेत ते आम्हाला परत द्या, कारण ते आम्ही भरलेले आहेत ना. आणि जे सगळ्यांचे तुम्ही पैसे दिलेले आहेत, फक्त ज्या 2-3 लोकांचं कंप्लेंटमध्ये नाव आहे
त्यांचेच कशाला तुम्ही पैसे बाकी ठेवले? कारण आम्ही कंप्लेंट केली म्हणून का? त्याची खुन्नस तुम्ही काढतात का आमच्यावरती की ज्यांनी कंप्लेंट केली त्यांचे पैसे नाही द्यायचे?